नमस्कार. अजिंक्यतारा ताल्स या मालिकेतील आज हा 25वा भाग. आपण आता हॉलंडमध्ये पोचलेलो आहोत. सुरुवातीला मला एक सांगायचं की ज्या कॉमेंट्स येत आहेत आता बऱ्यापैकी येत आहेत. त्यातल्या एकाने मला विचारलं की तुमच्या नवरा बायको सारखी काय टोमणेगिरी चालती का? म्हणजे काय वादविवाद सारखेच होतात का? तसं काही नाही आहे. झगपक होत राहते, पण ती प्रपंचाची गोडी वाढवायलाच मदत करणारी आहे. आता आमच्या लग्नाला 51 वर्ष पूर्ण झाले आणि सुखानं आमचा संसार चालू आहे, त्यामुळं काळजीचं काही कारण नाही. माझ्या बायकोनं म्हणजे शोभानी मला जेव्हा 60 वर्ष झाली तेव्हा एक तिन्ही पुस्तक लिहिलं, तरीही चकोर अनन्या, आणि आमच्या प्रपंचातल्या अनेक आठवणी त्यात लिहिल्या त्यांनी. आहे मनोहर तरी असं नाही आहे ते, पण बऱ्यापैकी आहे तसंही. पण तरी आमचा संसार मस्त चालू आहे. तुम्हाला जर ते पुस्तक हवं असलं तर मला आपण कॉन्टॅक्ट करा. असो तर आज हा 25वा भाग. ॲम्स्टरडॅममध्ये दिवस अद्यापही तरुण होता. संध्याकाळ इबिस हॉटेलमध्ये घालवावी का उद्याच्या प्रायोजित कार्यक्रमापैकी एखादा आज उरकावा याबद्दल श्रेष्ठींच्या मध्ये कल होऊन ती संध्याकाळ मधुरा डॉमला घालवा असा निर्णय पक्का झाला. एकदा श्रेष्ठींनी निर्णय घेतला की तो पाळायचा. आपापली डोकी चालवायची नाहीत. हा भारतीय शिरस्ता आम्ही परदेशातही पाळत असल्याने आमची सर्वांचीच त्या बेताला संमती मिळाली. आपापल्या खोल्यावर कब्जा करून ताजेतवा नेऊन आम्ही मधुरा डॉमकडे निघालो. मधुरा डॉम म्हणजे एक आगळाच प्रकार आहे. गलीवरच्या सफरीत जशी त्याला लिलीपूट या बुटक्यांच्या प्रदेशात आपल्या अंगठ्या एवढी माणसे भेटतात, तोच प्रकार जर इमारतींचा, रस्त्यांचा, बोटींच्या बाबतीत केला तर काय होईल याचेच ते प्रात्यक्षिक होते. एकाला 1 पंचमांश असे स्केल घेऊन, म्हणजे 1 फूट असेल तर 1 25 फूट असं घेऊन ते केले. 1.5 एकराच्या परिसरात हे मिनिएचर गाव वसवले आहे. या गावात रस्ते, घरे, राजवाडा, रेल्वे, विमानतळसुद्धा आहे. हे सगळे इटुकले पिटुकले असले तरी या प्रतिकृतीमध्ये व मूळ स्वरूपात काडीचाही बदल होऊन दिलेला नाही. त्यामुळे त्या विश्वात जाणे म्हणजे मोठ्या माणसाने शिंगे मोडून वासरात शिरणे एवढाच प्रकार नव्हता, तर तो एक वेगळा जबरदस्त अनुभव होता. या मुलक्या वेगळ्या कल्पनेचे जनकत्व तेथील एक सामाजिक कार्यकर्त्या मिसेस बी बी बून व्हॅन्डर स्टार्प यांच्याकडे जाते. बूनबाई शैक्षणिक व सामाजिक कार्यात विशेष रस घेत असत. विद्यार्थी सॅनिटोरियमच्या सल्लागार मंडळावरील त्या होत्या. त्या सॅनिटोरियममध्ये विद्यार्थ्यांना मोफत वैद्यकीय मदत मिळे, पण त्यासाठी आर्थिक निधी नेहमीच कमी पडे. हा निधी उभा करण्यासाठी त्यांनी या चिमुकल्या विश्वाची कल्पना रवली. या गावाला भेट देणाऱ्यांकडून जे पैसे मिळतील ते या निधीत जमा केले जातात. या गावाला म्हणजे छोट्या गावाला. आपल्यालाही अनेक कल्पना सुचतात, पण त्या तेथेच थांबतात, प्रत्यक्ष कृतीत येत नाहीत. बूनबाई मात्र स्वस्थ बसणाऱ्या नव्हत्या. हे गाव वसवण्यासाठी भरभक्कम लागणार होती. त्यासाठी त्या धनिकांना भेटल्या. अर्थात धनिक सगळीकडे सारखेच. पैसे नुसते असून चालत नाही, ते चांगल्या समाजकार्यासाठी खर्च करायची बुद्धी दुर्मिळच असते. पण त्यामुळे बूनबाईंनाही कित्येकाचे दरवाजे ठोठावून निराशाही व्हावी लागली असेल. पण शेवटी श्री व सो मधुरो या लक्षाधीशांना बूनबाईंची तळमळ पडली. श्रीयुत मधुरो हे अतिशय श्रीमंत ग्रस्त. त्यांचा जॉर्ज नावाचा मुलगा लेंडेन विद्यापीठात शिकत होता. त्याच वेळी 1940 साली हॉलंडवर जेव्हा आक्रमण झाले तेव्हा तो फौजेत भरती झाला. त्या युद्धात त्याने असामान्य शौर्यही दाखवले. पण नाझी आक्रमणात तो युद्धकैदी झाला व 1945मध्ये जर्मनीतील डाचव येथील कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये मरण पावला. त्याला मरणोत्तर शौर्याचा राष्ट्रीय किताबी देण्यात आला. आपल्या या एकुलत्या लेखाचे यथायोग्य स्मारक व्हावे व त्यापासून कॉलेज विद्यार्थ्यांना मदत मिळत राहावी म्हणून या दाम्पत्याने या चिमुकल्या नगरीचा सुरुवातीचा सर्व खर्च केला. त्यांच्या वीर मुलाचे हे स्मारक म्हणून त्याला मधुरा डॉम असे नाव देण्यात आले. 1949 ते 1952 अशी 3 वर्षे बोमा या विख्यात आर्किटेक्टच्या आधिपत्याखाली या नगरीच्या उभारणीचे काम चालू होते. 2 जुलै 1952 रोजी हॉलंडची राणी बियाट्रिक्स हिच्या हस्ते या नगरीचे उद्घाटन झाले. या सानुल्या नगरीची नगर परिषदही स्थापण्यात आली. एक शहरातील विद्यार्थिनीमधून 30 प्रतिनिधी या नगरीचे नगरसेवक म्हणून निवडले जातात व विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली या नगर परिषदेचा कार्यभार सांभाळतात. आपला अध्यक्षही तेच निवडतात. उद्घाटनाच्या दिवशी क्वीन बियाट्रिक्स यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली व त्यांनीही ती जबाबदारी अन्याय स्वीकारली. या चिमुकल्या नगर परिषदेला हॉलंडमधील नगर परिषद संघटनेचे सदस्यत्वही देण्यात आले आहे.
आपल्याकडे बौद्धिक कमी उंचीची माणसे नगरपालिकेत असतात, पण जगातील सर्वात कमी उंचीची वस्ती असलेली ही एकमेव नगरपरिषद असावी. प्रारंभी हॉलंडमधील एखाद्या शहराची 1/1/25 या प्रमाणात प्रतिकृती करण्याची कल्पना होती. म्हणजे 50 फूट उंचीचे घर असेल तर मधुराडॉममधील त्या घराची उंची अवघी 2 फूट राहणार होती. पण प्रत्यक्ष नगर उभारणीला सुरुवात झाल्यानंतर घरांच्या बरोबरच किल्ला, टॉवर वगैरे कल्पनाही साकार होऊन त्या चिमुकल्या शहराचा अनेक दृष्टीने विपुल विस्तार करण्यात आला. वुर्रेस्टीम किल्ल्याची प्रतिकृती हुबेहूब झाली. 470 फूट उंचीच्या मार्केलोच्या ब्रॉडकास्टिंग टॉवरची 18 फूट उंचीची प्रतिकृती साकार झाली. देशातील तसेच परदेशातील प्रवाशांची मधुराडॉमला जशी वर्दळ वाढू लागली, तसे अनेक बहुराष्ट्रीय व्यापारी कंपन्यांनाही वाटू लागले की या नगरीत आपलीही काही प्रतिकृती असणे मोलाचे आहे. त्यामुळे या नगरीचा विस्तार वाढतच राहिला. त्यामुळे आजमितीला या नगरीला बहुतेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा हातभार लागला आहे. त्या स्विस बँकापासून ते टेक्सासच्या ऑइल कंपन्यापर्यंत आणि व्होल्वो कार्सपासून KLM हेलिकॉप्टर्सच्या या सर्व कंपन्यांचा समावेश आहे. त्यामध्ये एअर इंडियाची प्रतिकृती आहे हे पाहून मात्र आम्हाला भारतीयांना खूप समाधान वाटले. या वास्तवातल्या लिलीपूट नगरीचा मूळ हेतू मदतकार्याचा असल्याने प्रवेश फी जाणवणारी आहे. आपल्याकडे जसा एखाद्या सिनेमाचा चॅरिटी शो असला की आपण म्हणतो की 5 रुपये तिकीट 20 रुपयाला पडले तरी 15 रुपये संस्थेला तरी जातील, तसाच उदात्त विचार मनात ठेवून आम्ही या नगरीत प्रवेश केला. आज शिरल्यावर लगेचच ज्याच्या स्मृत्यर्थ हे नगर उभे राहिले त्या जॉर्ज मधुरोचा स्मृतिस्तंभ आहे. पुढे गेल्यावर अगदी एखाद्या आधुनिक गावात असावे तसे रस्ते आहेत. सुदैवाने त्या रस्त्यांना मात्र 1/125 हे स्केल लागू नये, नाहीतर माझ्यासारख्यांची मोठीच पंचायत झाली असती. कारण तशा स्केलनुसार केलेल्या म्हणजे 1-1.5 फुटी रस्त्यावरून चालायचे म्हणजे मधुराडॉममधील एखादी इमारत भुईसपाट करूनच पुढे वाट काढावी लागली असती. एका कोपऱ्यातून सुरुवात करून हे चिमुकले विश्व बघत बघत जाताना 1.5-2 तास कसे संपले कळलेच नाही. सर्व प्रतिकृती अगदी हुबेहूब म्हणजे अलंकारित भाषेत बोलायचे तर अगदी काना मात्र सकट हुबहू उतरल्या होत्या. आपल्या गुडघ्यावरील किल्ले बघताना आपलीच उंची वाढल्यासारखे उगीच वाटत होते. काही ठिकाणी लहान मुलांसाठी म्हणून हलती चित्रेही ठेवली होती. इलेक्ट्रॉनिक कंट्रोलवर चालणारे आणि बँड वाजवत चौक पार करणारे बँड पथकही होते. अर्थात ते पाहायचे तर मशीनमध्ये एक गिल्डर सरकावा लागसे. एका गिल्डरवर ते 3-4 मिनिटे चालत. आम्ही मात्र दुसऱ्या एका ठिकाणी गिल्डरवर परेड करणारी फौज चालवणे जास्त पसंत केले. आम्ही 10-15 दिवस युरोपमधल्या प्रशस्त हायवेवरून प्रवास करत होतो म्हणून असेल कदाचित, पण तेथील तो चिमुकला हायवे व त्यावरून जाणारी वाहने वेगळाच आनंद देऊन गेली. तसेच बंदराची प्रतिकृती, त्यातील जाये करणारी जहाजे पाहणे म्हणजे सुखद अनुभव होता. शिपॉल या आम्स्टरडॅमच्या प्रसिद्ध विमानतळाची प्रतिकृती तर इतकी तंतोतंत होती की वाटावे आपण प्रत्यक्ष विमानतळावरच आहोत. लहान मुला इतकाच निर्भेळ आनंद मोठी माणसेही या नगरीत लुटत होती. होता होता संध्याशाळा पसरू लागल्या. आम्ही फेरफटका संपून बाहेर पडायला विचारत होतो तेवढ्यात जॉन म्हणाला, अजून थोडे थांबूया. 7 वाजता या चांदुल्या शहरातले सगळे दिवे लागतील तेव्हा ते दृश्य खरे पाहण्यासारखे आहे. मधला वेळ कसा घालवायचा ही चिंता नव्हती. तेथील सुवेनिर शॉपमध्ये घुसलो तर गृह खात्याच्या कार्यक्रमात अर्धाच काय 1 ताससुद्धा सहज निघून जाईल अशी खात्री होती. त्यानुसार तिला खरेदी सोडून अस्मादिकांनी कॅफेचा रस्ता धरला. कॅफेलाही गलिव्हर कॅफे असे अगदी सुयोग्य नाव दिले होते. गलिव्हरने लिलीपूटमध्ये जो आनंद घेतला असेल तोच आनंद आम्ही गेल्या 2 तासात पुरेपूर अनुभवला होता. 7 वाजले आणि सर्व प्रवाशांचा एका स्वरात हा असा ऐकू आला. मधुराडॉममधले दीप उजळले होते. मघापर्यंत सूर्यप्रकाशात देखणी वाटणारी ती नगरी लक्षद्वीपांच्या झगमगाटाने न्हावून गेली होती. तिचे ते रूपही मोहक होते. दीपगृहाचा प्रकाश जहाजांना मार्ग दाखवत होता तर विमानतळावर लाल दिवे लुकलुकायला लागले होते. आयुष्यभर लक्षात राहणारे ते दृश्य आम्ही उभयता मनात साठवून ठेवत होतो. आम्हा दोघांच्याही मनात कालचाच विचार होता. कालचे अम्युजमेंट पार्क, अम्युजमेंट सेंटर आणि आजचे मधुराडॉम दोन्ही पाहायला आपली मुले बरोबर हवी होती. मधुराडॉमहून परतायला रात्र झाली. आम्स्टरडॅम शहरात प्रवेश केला तेव्हा सारे रस्ते सुद्धा विद्युत दीपाने उजळून गेले होते. आमचे हॉटेल इबिस शहराच्या दुसऱ्या टोकाला विमानतळाजवळ होते. त्यामुळे अनायासे सर्व शहराचा फेरफटका होत होता. खरे तर असा फेरफटका होणारे माहीत असते
तर आमच्या प्रवासी कंपनीने हे फुकटचे श्रेय प्रवासाच्या कार्यक्रमात ॲम्स्टरडॅमचा सायंकालीन फेरफटका असे नमूद करून नक्कीच पदरात पाडून घेतले असते. प्रत्येक प्रवासी कंपन्या जाहिराती अशा छोट्या मोठ्या उल्लेखाशिवाय पुऱ्या होत नाहीत हेही खरे. आमची बस हॉटेलच्या जवळ आल्यावर विमानतळाचे दिवे दिसू लागले. ॲम्स्टरडॅमचा शिपॉल विमानतळ जगातील अतिशय गजबजलेला पण तरीही उत्तमात उत्तम गणला जातो. समुद्रापासून जवळ असल्याने आणि आजूबाजूला डोंगर नसल्याने तो सहज आणि सुरक्षित आहे. युरोपच्या एका टोकाला असलेला हॉलंड देश प्रवाशांचाही आवडता आहे. शिवाय हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे शहरही येथेच आहे, त्यामुळे हा विमानतळ कायम गजबजलेला असतो. दर 15-20 मिनिटांनी एअर इंडियाच्या भाषेत बोलायचे तर विमानाचे आगमन निर्गमन चालूच असते. आताही बसच्या खिडकीतून उतरणाऱ्या व सुटणाऱ्या विमानांचे दिवे दिसत होते. "हो, इकडे बघा, विमान उतरते वाटते," असे म्हणत आमच्या ग्राहकाने शर्टाची बाई ओढली. मी वळून बघितले तर ते विमान रनवेवर उतरून आमच्या बसच्या काटकोनात पण चक्क आमच्याच दिशेने येताना दिसले. बसचा मार्ग विमानाचा मार्ग बघितल्यावर सारखी इंग्रजी पुस्तकं वाचून वाचून असेल कदाचित माझ्या तोडून पटकन "वी बोथ आर ऑन द कोलायडिंग कोर्स" असा उच्चभ्रू शहरात थोड्या बेदरलेल्या आवाजात निसटून गेला. रेल्वे फाटक उघडे राहिल्याने रेल्वे व मोटार धडकून होणाऱ्या अपघाताच्या बातम्या आम्हाला परिचित होत्या. तसाच प्रकार इथे नव्हता ना घडला, पण आमची बस चुकून विमानाच्या रनवेवर शिरणे शक्य नव्हते, कारण रस्ता वाहनांनी वाहत होता व लिओचा चेहराही आनंदी दिसत होता. क्षणभर मला काही कळेच ना. विमान आमच्या दिशेने जवळजवळ येत असल्याने त्याचा वाढता आवाज कानात घुमत होता. आता काय होणार याचा श्वास रोखून विचार करत असतानाच तो आवाज टिपेला पोचला आणि त्याचवेळी आमच्या बसचा रस्ता एका ओव्हरब्रिजच्या खालून चालू झाला. वरच्या ओव्हरब्रिजवर विमानाचा रनवे होता आणि आमची बस त्या ब्रिज खालून जात होती. त्याचवेळी आमच्या डोक्यावरील रनवेवरून विमानही धावत होते. रोखलेला श्वास सोडला गेला. भीतीचे सावट दूर होऊन त्याची जागा आश्चर्याने घेतली होती. रेल्वे पुलाखालून मोटार नेण्याचा व त्याचवरून वरून रेल्वे धडात जाण्याचा प्रसंग मी सांगली, मिरज व इतरही अनेक ठिकाणी अनुभवला होता. पण वरून विमान चालले व त्या खालच्या रस्त्यावरून आमची मोटार असा हा चित्तथरारक अनुभव पहिलाच होता. शंकराने मस्तकी गंगा धारण केली आहे असे आपण म्हणतो, इथे आमच्या मस्तकी चक्क जेट विमान होते. खरोखरी तो एक अतिशय वेगळा अनुभव होता की असा अनुभव जगात कुठेही बहुतेक नसेल. हा थोडा गुंता करणारा विचार मानत मस्तकात घोळत असताना बसने हॉटेल गाठले. त्या विचारात खाली उतरताना दाराजवळचा हँडलबार व क्षणापूर्वी उन्नत झालेले मस्तक यांचा प्रीतिसंगम होऊन ठाक असा आवाज झाला. डोक्यात उठलेल्या झिणझिण्यात डोके चोळून कमी करण्याचा मी प्रयत्न करत होतो, पण तेवढ्यात पत्नीने म्हणून माणसाने नियमित नतमस्तक असावे अशी कोपरखळी दिल्याने त्या झिणझिण्या थोड्या वाढल्याच. हॉटेलच्या काउंटरवरून खोलीच्या किल्ल्या घेण्यासाठी सगळ्यांचीच गर्दी झाली होती, पण त्या गर्दीतही डच रिसेप्शनिस्ट सुंदरचे स्मित लोपले नव्हते. या हॉटेलची मला नेहमीच गंमत वाटते. तिथे केव्हाही पाहावे जाणारे प्रवासी व येणारे प्रवासी यांची कायम गर्दी असायची. एवढे प्रवासी कुठून कोठे येतात आणि कोठे जातात असा प्रश्न नेहमीच पडायचा. पण एकूणच पाश्चिमात्य लोकांची प्रवासाची आवड पराकोटीची आहे. सुट्टी लागण्यापासूनच त्यांचे प्रवासाचे बेत सुरू होतात आणि ते पारही पाडले जातात. दरवेळी प्रवासाचा निखळ आनंद लुटायचा, खर्चाची फिकीर फारशी करायची नाही, हा त्यांचा स्थायी भाव आहे. आपल्याकडे परिस्थिती आता थोडी बदलायला लागली आहे. पूर्वी मात्र कामासाठीच्या प्रवासाच्या बाबतीत ती कशाला जायचे, पत्राने काम होणार नाही का अशी वृत्ती होती. निसर्ग, स्थलदर्शनासाठी प्रवास या कल्पनेचा तर विचारच न केलेला बरा. असा इतका प्रवास तेव्हा त्याज्य होता. आमच्याही ट्रिपच्या वेळी वयस्कर मंडळीच नव्हे तर नातेवाईक व तरुण मित्रांनी विचारले होतेच की का हो, या सगळ्या ट्रिपचा प्रत्येक खर्च किती? सुमारे 20,000. मग तुम्ही दोघे जाणार म्हणजे 40,000 म्हणा की. हो हो, थोडा वाढेलच. हे एवढे पैसे कशाला फुकट घालवताय? त्यापेक्षा एखादा चांगला इंग्लिश सिनेमा बघा. अख्खा युरोप आणि रशियाच काय, अमेरिकाही पाहून होईल आणि तोही अवघ्या 5 रुपयात. तर अशा वृत्तीच्या लोकांना प्रवासाचे गुणवर्णन आणि फायदे सांगायचे म्हणजे गालिबच्या भाषेत तर हा एक कंबक्त तूने तो पीही नाही असंच म्हणायला लागेल. ॲम्स्टरडॅम हे शहर तर प्रवाशांचे लाडके, त्यामुळे कुठेही जाताना रस्त्यात 4 लोक दिसले तर त्यातील एखादा हमखास टुरिस्ट निघायचा. आज आपण इथेच थांबूया. उद्या पुढचा वार.